बाहेर दुकानामध्ये विकत मिळतात अगदी त्याच चवीची सेम ही गोल सांडगी. तुमच्या आवाजावरूनच लक्षात आलं असेल की कितीही कुरकुरीत आणि कुसकुशीत ही सांडगी झालेली आहेत. करायला तर एकदम साधी आणि सोपी ही सांडगी आहेत. उन्हाळी वळवणाचा हा एक पदार्थ आहे आणि तुम्ही नक्कीच करून बघू शकता आणि तुम्ही हे वाळल्यानंतर बघू शकता आणि तळल्यानंतर याची साईज किती झालेली आहे. अगदी तिप्पट चौपट हे गोल सांडगी फुललेली आहेत. तर अगदी झटपट आणि करायला साधी सोपी अशी ही तांदळाच्या पिठाची गोल सांडगी कशी करायची ते आज आपण इथे बघूया. पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवातीला मी एका मोठ्या कढईमध्ये मी 1 बाऊल मोठं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता याच बाऊलने आपल्याला बरोबर 3 बाऊल आपल्याला पाणी घ्यायचं आहे. पण पाणी घेताना आपल्याला थंड पाणी घ्यायचं नाही, यामध्ये कोमट पाणी आपल्याला वापरायचं आहे, जेणेकरून ही सांडगी जी आहे ते अगदी खुसखुशीत तयार होतात. तर आता हे तांदळाचं पीठ आपण तयार कसं केलं, तर तांदूळ 1 दिवस पाण्यामध्ये आपल्याला भिजत घालायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तो तांदूळ आपल्याला उन्हामध्ये छान कडकडीत असा वाळवून त्यानंतर आपल्याला हे पीठ दळून आणायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याची ही सांडगी घालायची आहे. आता यामध्ये बरोबर 3 कटोरा मी पाणी घातलेलं आहे. आता आपल्याला छान असं हे पीठ एकजीव या पाण्यामध्ये करून घ्यायचं आहे. आपण नंतर वरून पाणी घालणार नाही, आपण सुरुवातीलाच अगदी बरोबर परफेक्ट असं आपण पाणी वापरलेलं आहे. 1 कटोरा जर तुमचं पीठ असेल तर त्याच कटोऱ्याने तुम्हाला 3 कटोरे तुम्हाला यामध्ये पाणी वापरायचं आहे. आता हे पीठ छान असं एकजीव झालेलं आहे. सगळ्या गुठळ्या यातील मोडलेल्या आहेत आणि छान एकसारखं पीठ झालेलं आहे. आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. इथं मी 1 चमचा मीठ वापरलेलं आहे. त्यानंतर एक अर्धा चमचा आपल्याला यामध्ये पापडखार घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडासा मी लाल कलर वापरलेला आहे, जेणेकरून हे पापड थोडे पिंक होतील, म्हणून मी यामध्ये थोडासा लाल कलर वापरलेला आहे. तुम्हाला जर कलर नाही वापरायचा तर तुम्ही असंच प्लेन ठेवू शकता. आता आपल्याला पुन्हा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजेच एकजीव आपल्याला छान असं हे करून घ्यायचं आहे. 1 कटोरा आपलं पीठ होतं तर त्याच कटोऱ्याने बरोबर 3 कटोरे आपल्याला कोमट पाणी घालायचं आहे. आपल्याला थंड पाणी यामध्ये वापरायचं नाही. आता हे छान सगळं मिक्स झालेलं आहे. आता आपण ही कढई गॅसवर आपल्याला गरम करायला ठेवायची आहे. गॅस पूर्णपणे आपल्याला लो करायचा आहे. अगदी फुल आपल्याला गॅस अजिबात करायचा नाही, लो गॅसवरच आपल्याला ही पूर्ण प्रोसेस करून घ्यायची आहे. आता आपल्याला लो गॅसवर कंटिन्यू याला एकसारखं सतत असं हलवत राहायचं आहे. जसजसा वेळ जाईल तसतसं हे पीठ थोडं घट्ट व्हायला लागतं. पूर्ण टोटल या प्रोसेसला म्हणाय गेला तर एक 10 ते 12 मिनिट तरी हे पीठ शिजण्यासाठी वेळ लागतो. आता एक साधारण 4 ते 5 मिनिट होत आलेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय की जसजसा वेळ जाईल तसतसं हे पीठ थोडंसं घट व्हायला लागलेलं आहे आणि तुम्हाला वाटत असेल की याच्या गुठळ्या वगैरे होतील, तर अजिबात नाही. या पिठाच्या आपल्याला अजिबात गुठळ्या होत नाहीत. आपण सुरुवातीपासून आपल्याला हे पीठ एकसारखं आपल्याला सतत असं हलवत राहायचं आहे. जसजसा वेळ जाईल तसतसं हे पीठ अगदी छान असं हे फुलून येतं. एक साधारण 6 ते 7 मिनिट आपली इथं झालेले आहेत आणि आता आपण गॅस आपला लोच आहे. आता एक ज्याच्यावरती आपण झाकण ठेवून एक साधारण 2 ते 3 मिनिट आपल्याला या पिठाला आपल्याला वाफ देऊन घ्यायची. 7 ते 8 मिनिटानंतर आपल्याला एक पिठाला 2 ते 3 मिनिट आपल्याला वाफ देऊन घ्यायचे. 2 ते 3 मिनिट पिठाला आपल्या वाफ देऊन झाली की पुन्हा आपल्याला एक 4 ते 5 मिनिट आपल्याला सतत हे पीठ असं एकसारखं आपल्याला हलवत राहायचं आहे. अगदी जास्त वेळ लागत नाही, 10 ते 12 मिनिटामध्येच आपलं हे पीठ शिजून तयार होतं. तुम्ही बघू शकता की 10 ते 12 मिनिटानंतर हे पीठ कढईपासून थोडंसं वेगळं व्हायला लागलेलं आहे, म्हणजेच आपलं पीठ अगदी हे छान असं शिजलेलं आहे. आता एक 10 ते 12 मिनिट झालेले आहेत, पीठ छान आपलं शिजलेलं आहे. आता मी गॅस इथं बंद केलेला आहे आणि हे पीठ आपण असंच एक 2 मिनिट पुन्हा आपण हे झाकून ठेवूया. गॅस इथं मी बंद केलेला आहे साधारण एक 10 ते 12 मिनिटानंतर. आता माझ्याकडे अशा पद्धतीचा हा साचा आहे आणि या साच्यामध्ये एवढ्या डिझाईनच्या यामध्ये चकते आहेत. तर बाहेर विकत मिळतात ती गोल सांडगी आपल्याला तयार करायची आहेत. तर त्यासाठी इथं मी या डिझाईनची यामध्ये चकती वापरणार आहे आणि त्यानंतर आपले जे सांडगे जे तयार होईल ते अगदी बाहेर विकत मिळतात, अगदी सेम त्याच चवीचे आणि अगदी सेम तसेच हे सांडगे तयार होतात. तर आता आपल्याला या साच्यामध्ये थोडं थोडं आपल्याला पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी ही चकती यामध्ये घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर अगदी छोटा जो आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने मी थोडं थोडं यामध्ये पीठ यामध्ये घालून घेणार आहे. कारण हा साचा मोठा नाही, छोटा साचा असल्यामुळे लहान चमच्यानेच मी थोडं थोडं पीठ यामध्ये घालून घेणार आहे. आणि जर तुमच्याकडे जर अशा पद्धतीचा जर साचा नसेल तर तुम्ही रेग्युलर चकली करण्याचा जो साचा असतो किंवा जी चकती असते त्याने तुम्ही याच्या आपल्या तुम्ही चकल्या देखील गाळू शकता.
तर अशा पद्धतीने माझ्याकडे हा साचा अवेलेबल असल्यामुळे मी या पद्धतीने याचे सांडगे घालून घेणार आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चकली याची गाळू शकता. तर आता यामध्ये आपण हे पीठ भरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याचे सांडगे घालून घ्यायचे आहे. तर आपण हे गाळूपर्यंत आपण या पिठावर झाकण लावून ठेवायचं आणि तुम्हाला मी ताटावर दाखवते की अशा पद्धतीने आपल्याला ही गोल सांडगी घालून घ्यायची आहेत आणि याच्या ज्या टोका जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहेत. आणि जर तुम्हाला अशी गोल सांडगी घालायची नसतील तर तुम्ही चकलीप्रमाणे अशा पद्धतीने देखील घालू शकता. पण बाहेर अगदी विकत गोल मिळतात त्यामुळे मी गोल सांडगीच याची बनवणार आहे. पण तुम्ही अशा पद्धतीने चकली देखील घालू शकता. आणि मी बाहेर उन्हामध्ये कागदावर अशा पद्धतीने ही गोल सांडगी घालून घेतलेले आहेत आणि त्यानंतर 1-2 दिवस याला मी उन्हामध्ये छान असं कडकडीत वाळवून घेतलेलं आहे. 1-2 दिवसानंतर तुम्ही बघू शकताय की अगदी छान आपलं हे सांडगं असं वाळलेलं आहे. तुम्ही बघू शकता की अगदी विकत मिळतात, अगदी सेम तसेच हे सांडगे झालेले आहेत. आता आपण तेलामध्ये तळून बघूया. तेल छान कडकडीत गरम करायचं आणि त्यानंतर आपल्याला हे सांडगे एक यामध्ये घालून घ्यायचे. तुम्ही बघू शकता की तेलामध्ये टाकल्यानंतर अगदी पटकन हे सांडगं वरती असं फुलून येतं आणि अगदी दुप्पट तिप्पट हे सांडगं असं फुललेलं आहे. तुम्ही बघू शकताय की अगदी छान हे सांडगं असं फुलून वरती आलेलं आहे. तर अशा पद्धतीने मी काही इथं ही सांडगी तळून घेतलेली आहेत. तुम्ही नक्की करून बघा. फक्त 1 वाटी आपल्याला पीठ असेल तर त्याच वाटीने 3 वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने इथं मी ही सांडगी काही तळून घेतलेली आहेत. तर तुम्ही बघू शकताय की अगदी विकत मिळतात सेम त्याच पद्धतीची ही सांडगी तयार झालेली आहेत आणि चवीला देखील अगदी सेम तशीच लागतात. तर तुम्ही हे वाळलेलं सांडगं आणि हे तळलेलं सांडगं तुम्ही फरक बघू शकताय की अगदी तिप्पट चौपट हे सांडगं असं फुललेलं आहे आणि एकदम असं कुसकुशीत होतं. तुम्हाला मी एक मोडून देखील दाखवते की तुमच्या आवाजावरूनच तुम्हाला लक्षात येत असेल की हे किती कुरकुरीत आणि कुसकुशीत ही सांडगी तयार झालेली आहेत. उन्हाळी वळवण्यासाठी तुम्ही नक्की ही सांडगी ट्राय करून बघा. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला, चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.